फिटनेस म्हटल्यानंतर ॲडिक्शनच डोक्यात येतं. कारण माझ्यासाठी फिटनेस हे लिटरली माझं ॲडिक्शन आहे. आता गेली 6-7 वर्ष रेग्युलर वर्कआउट करतो आणि तसं पाहिलं तर ऑलमोस्ट 10 वर्ष वर्कआउट चालू आहे. पण सुरुवातीला ऑन अँड ऑफ असायचं की मध्येच 3 महिने गेला, मग परत 3 महिने गॅप गेलं, असं चालू होतं. पण आता गेली जवळजवळ 6-7 वर्ष लिटरली रेग्युलर वर्कआउट करतो आहे आणि मॅक्स एक 4 ते 5 दिवस आठवड्यातनं वर्कआउट झालाच पाहिजे. पण जर कुठून कधी नाही जमलं आणि गॅप गेला तर एखाद दुसरा दिवस ठीक आहे, पण 3 दिवसांच्या वर जर गॅप गेला तर लिटरली माझी चिडचिड व्हायला लागते, डिप्रेशन आल्यासारखं वाटतं आणि त्यामुळे फिटनेस इज माय ॲडिक्शन फॉर शुअर. खूप महत्त्वाचं, कारण नॉट ओन्ली बिकॉज मी आत्ता या इंडस्ट्रीमध्ये आहे, एक कलाकार आहे, ॲक्टर आहे म्हणूनच नाही, तर मी सांगेन कॉलेजमध्ये असल्यापासून मी वर्कआउट करतो आहे आणि प्रत्येक माणसासाठी फिटनेस इट इज इम्पॉर्टंट. एक हेल्दी लाईफस्टाईल खूप महत्त्वाची आहे आणि मीही सुरुवातीला खूप जास्त बारीक होतो, तर त्यामुळे मसल वेट पुट ऑन करण्यासाठी वगैरे वर्कआउट सुरू केला आणि एव्हर सिन्स इट इज बीन कंटिन्युईंग. आणि नुसतंच की एक चांगली बिल्ट असली पाहिजे किंवा आपण एक काय म्हणतो की एक हेल्दी राहणं म्हणजे नक्की काय, तर नॉट जस्ट हॅव्हिंग गुड मसल्स किंवा वेट लॉस करणं एवढंच नसून हेल्दी लाईफस्टाईल, तुम्ही काय खाता, तुमच्या वेळा कशा पाळताय, एक डिसिप्लिन लावणं एक ह्युमन म्हणून, या सगळ्या गोष्टी वर्कआउटचा पार्ट नक्कीच आहेत. वर्कआउटमध्ये पण एका पॉईंटनंतर कंटाळा येऊ शकतो, तर तो कंटाळा यायला नको म्हणून त्याची काळजी मीही घेतो. बेसिक एक असतं की समजा आपण एक शेड्यूल लावून घेतलं असेल की आठवड्यातनं मंडेला चेस्ट वर्कआउट, हा युनिव्हर्सली बरेच जण अज्युम करतात की मंडे म्हटल्यानंतर चेस्ट वर्कआउटच असतो, तर मग मी हळूहळू ते बदलून टाकलं. मंडेला माझा लेग वर्कआउट चालू करतो, आठवड्याची सुरुवात ही माझ्या लेग वर्कआउटने चालू होते. त्यानंतर चेस्ट एकमेव दिवस असतो, मग कधी बायसेप ट्रायसेप आधी एकत्र घ्यायचो, तर आता बॉडीला डिफरन्स द्यायचं म्हणून मग बॅक बायसेप, शोल्डर ट्रायसेप असे वर्कआउट चेंज करत राहतो. आणि त्याचबरोबर कार्डिओ तर पार्ट आहेच. आता एकंदरीत रिहर्सल्स वगैरे चालू असतात, डान्सचे काही शूट्स वगैरे असतील तर डान्स रिहर्सल्स चालू असतात, त्यामुळे तोही एक प्रकारचा वर्कआउट होतोच. पण त्याचबरोबर वेगवेगळे काही एक गोष्टी शिकायला आवडतात. जसं मी मध्ये कलरीपयट्टू शिकलो, तर त्यामुळे दॅट इज अनदर डिफरंट फॉर्म ऑफ मार्शल आर्ट्स. आणि मार्शल आर्ट्सचा हा फॉर्म शिकताना मेंटल पीस तर मिळतंच, प्लस तुम्ही डिफेन्सही शिकताय आणि एक प्रकारचा चांगला वर्कआउटही होतोय. तर असंच वेगवेगळ्या गोष्टी, मग स्विमिंग असो, तुम्हाला स्विमिंगमध्ये इंटरेस्ट असेल तर स्विमिंग करा, अशा काही काही गोष्टी करतोच आहे. त्याचबरोबर ऑफ लेटली मला सायकलिंग खूप जास्त आवडायला लागलं आहे. सो एका फिल्मसाठी म्हणून सायकलिंगची सुरुवात केली आणि आता असं होतं आहे की लवकरच एक सायकल विकत घ्यायची आहे छानशी आणि रोज अर्धा एक तास तरी कमीत कमी सायकलिंग करावं असं वाटतंय. सो सध्याचं क्रेज मी म्हणेन की सायकलिंगचं मस्त क्रेज आलेलं आहे. टिप्स म्हणायचं झालं तर डाएट, येस डेफिनेटली कीप अ चेक ऑन युअर डाएट. डाएट खूप महत्त्वाचा असतो, वर्कआउटही तितकाच महत्त्वाचा असतो. पण त्याचबरोबर सांगायचं, जर तुम्ही नुकतंच वर्कआउट चालू केला असेल तर डोंट एक्सपेक्ट रिझल्ट्स व्हेरी सून, की आता वर्कआउट केला आणि 1 महिन्यात 2 महिन्यात की अरे नाही यार काही दिसतच नाही, तुम्ही आयदर सोडून द्याल अँड यू लूज द इंटरेस्ट, किंवा मग काही जण वेगळ्या मीन्सनी बिल्ड बनवायचा प्रयत्न करतील, स्टेरॉइड्स वगैरे घ्यायचा प्रयत्न करतील. नाऊ दॅट इज युअर चॉईस. पण तरी मी प्रिफर करेन की नो टू स्टेरॉइड्स. एक हेल्दी लाईफस्टाईल जगण्याच्यासाठी तेही महत्त्वाचं आहे की तुम्ही नॅचरल वेने तुमची बॉडी बनवा आणि शॉर्ट टर्म नाही तर लॉंग टर्मचा विचार करा. स्टेरॉइड्स विल गिव्ह यू गुड मसल्स, बट दॅट वुड जस्ट बी फॉर अ व्हेरी शॉर्ट टर्म. आणि खरं तर तेवढी गरज नसते आपल्याला अगदी चिझल्ड बॉडीची. माझीही नाही आहे, मला तेच तुम्हाला सांगायला आवडेल. बऱ्याच वेळेला कॅमेरामध्ये मी जेवढा पम्पटअप दिसतो ते कॅमेराची पण काही एक हे असते, कारण कॅमेरावरती कायम आपण जवळजवळ 5 ते 6 किलो वजन जास्त दिसतं. त्यामुळे तुम्ही जर कधी मला चुकून पर्सनली भेटलात किंवा कुठे पाहिलं तर असं वाटेल अरे हा कॅमेरावरती तर आम्हाला एवढा बिल्डर वाटला होता, तेवढा नाही आहे. आणि दॅट इज सो ट्रू. तर त्याच्यावरती तुम्ही फसू नका, हे मला सांगायचं आहे की मी पण असं एकदम वेल बिल्ट असा नाही आहे, चिझल्ड बिल्ट नाही आहे, पण आय हॅव अ व्हेरी हेल्दी बॉडी आणि बिकॉज ऑफ दॅट आय हॅव अ हेल्दी माइंड. तर ते कुठेतरी फॉलो करा. स्टेरॉइड्स, से नो टू स्टेरॉइड्स. कितीही कोणी तुम्हाला इन्फ्लुएन्समध्ये आणणारे प्रत्येक जण घेतात, प्रत्येक ॲक्टर्स घेतात, त्या या ॲक्टरनी पण घेतलं आहे, हिंदीमधल्या कोण विचारायला जातं आहे त्यांना की तुम्ही नक्की घेतलं आहे का. त्यामुळे डोंट फॉल प्रे टू ऑल दो स्टफ अँड आय वुड जस्ट से की हॅव अ व्हेरी हेल्दी डाएट. त्याचबरोबर एक डिसिप्लिन लावून घ्या. कमीत कमी 6 महिने जिमला जा, तुम्हाला तुमच्या बॉडीमध्ये फरक दिसेल. पण 6 महिन्याच्या आधी क्विट करू नका आणि 6 महिन्यात जर रिझल्ट्स दिसले तरी क्विट करायचं नाही. एवढं फक्त प्रॉमिस द्या अँड हॅव अ हेल्दी लाईफ.